हाय एव्हरीवन, मी आकांक्षा आणि माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण खूप सायन्स रिलेटेड गप्पा मारणार आहोत आणि शास्त्र असतं ते या प्लेलिस्टमध्ये आजचा हा पहिला एपिसोड आहे. ज्यात आपण डिस्कस करणार आहोत की आपलं जग कसं निर्माण झालं, सगळ्याची सुरुवात कशी झाली, आपली सुरुवात कशी झाली आणि आपलं जग आणि आपण कशाचे बनलेलो आहोत. चला तर मग सुरू करूया. जग म्हणजे काय आणि आपण नेमके काय आहोत? हे थोडं फिलॉसॉफिकल वाटू शकतं. पण आपण आज सायन्स आणि फॅक्ट्सनी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काढलेल्या या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय की आपलं विश्व किती भव्य दिव्य आहे. या फोटोमध्ये आपल्याला पृथ्वी दिसणार पण नाही, कारण ती खूपच लहान आहे. या चमकणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे खूप विशाल आकाशगंगा आहेत आणि मागील काळं बॅकग्राऊंड म्हणजे डार्क मॅटर आहे. आपण या विषयांवर अधिक पुढे जाणून घेऊया, पण तूर्तास परत पृथ्वीकडे येऊया. जर आपण स्पेसमधून पृथ्वीला पाहू शकलो, तर ती कशी दिसेल? आणि जर स्पेसमधनं पृथ्वीला पाहायचंय, तर थोडं लांबूनच पाहूया ना. अंतराळातील सर्वात दूरची मानवनिर्मित वस्तू कोणती आहे, तुम्हाला माहिती आहे का? ती आहे व्हॉयेजर 1. 1977 मध्ये लॉन्च झालेलं व्हॉयेजर 1 आज 47 वर्षानंतर जुलै 2024 मध्ये आपल्यापासून तब्बल 24 अब्ज किलोमीटर दूर गेले आहे. पण 1990च्या व्हॅलेंटाईन्स डेला हे यान आपल्यापासून 6 अब्ज किलोमीटर लांब होतं. म्हणजे आपल्यापासून सूर्य जितक्या लांब आहे त्याच्या 40 पट लांब. तेव्हा व्हॉयेजर 1 ने काढलेल्या फोटोमध्ये पृथ्वी अशी दिसत होती. आपली एवढी मोठी पृथ्वी फक्त एका फिकट निळ्या बिंदू एवढी दिसत आहे. आपली पृथ्वी चंद्रावरून अशी दिसते आणि ही आपल्या जवळच्या मंगळ ग्रहावरून क्युरिओसिटी रोवरने काढलेल्या फोटोमध्ये अशी दिसते. ही आपल्या सोलर सिस्टीमची म्हणजेच सौर यंत्रणेची रचना आहे, ज्यामध्ये सूर्य केंद्रस्थानी आहे आणि 8 ग्रह त्याच्या भोवती फिरत आहेत. बिचाऱ्या प्लुटोला आपण या यादीतून काढून टाकलं आहे. कशी बनली असेल आपली ही सोलर सिस्टीम? चला बघूया. तर सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी एक गॅस आणि धुळीचा मोठा ढग स्वतःमध्ये कोसळून आकुंचन पावला. कदाचित जवळच्या एका सुपरनोव्हामुळे. सुपरनोव्हा काय असतात हे आपण नक्की नंतर कोणत्यातरी व्हिडिओमध्ये पाहूया. तर जेव्हा हा ढग कोसळला तेव्हा त्यातले पदार्थ गोल-गोल फिरू लागले आणि त्याच्या मध्यभागी वस्तुमान गोळा होऊ लागलं. हा गोळा मोठा होत गेला आणि कालांतराने प्रज्वलित होऊन त्यातून आपला सूर्य निर्माण झाला. सूर्याच्या उष्णतेने उरलेला गॅस आणि धूळ दूरवर फेकली गेली. उरलेल्या द्रव्यातून लहान गोळे तयार झाले, ज्याचे पुढे ग्रह बनले. हे ग्रह पुढे सूर्याभोवती फिरू लागले आणि अशा प्रकारे आपली सूर्यमाला तयार झाली. त्याच्या केंद्रस्थानी असलेला आपला हा सूर्य म्हणजे एक तारा आहे, जो 74% हायड्रोजन, 24% हिलियम आणि फक्त 2% इतर म्हणजेच ऑक्सिजन, कार्बन, निऑन आणि आयन सारख्या जड धातूंनी बनलेला आहे. तर परत पृथ्वीकडे वळूया. आपला हा ग्रह, आपलं सगळं जग, आपण या ग्रहावर जन्मलो, आपला सगळा इतिहास इथे आहे आणि आपण कुठेही गेलो, तरी आपण नेहमी पृथ्वीवरील माणूस जात असणार आहोत. तर आपला हा ग्रह, हा निळा चेंडू, हा नेमका कशाचा बनलेला आहे? तर हा आहे 32% आयर्न, 30% ऑक्सिजन, 15% सिलिकॉन आणि 13% मॅग्नेशियमचा. हे पृथ्वीवरचे 4 मुख्य धातू आहेत. आपली पृथ्वी गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याच्या भोवती फिरते आणि सूर्याकडून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे आपल्या पृथ्वीवर जीवनाची भरभराट झाली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, की आपला सूर्य, आपली सोलार सिस्टीम आणि आपली पृथ्वी आणि इतर सगळे ग्रह एकाच ढगातून निर्माण झाले. तरी सूर्य मुख्यतः हायड्रोजन आणि हिलियमने बनलेला आहे, पण पृथ्वी नाही. असं का बरं झालं असेल? तर पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी ती इतर ग्रहांप्रमाणेच हायड्रोजन आणि हिलियमने भरलेली होती. पण हायड्रोजन आणि हिलियम हे एलिमेंट्स म्हणजेच धातू खूप हलके आहेत. आणि पृथ्वीच्या लहान आकारामुळे तिचे गुरुत्वाकर्षण पण कमी होते. त्यामुळे ती हायड्रोजन व हिलियम सारख्या गॅसेसना धरून ठेवू शकली नाही आणि ही गॅसेस
स्पेसमध्ये गेले आणि उरलेले म्हणजेच आयर्न आणि ऑक्सिजन सारखे जड धातू मागे राहिले आणि यांनीच जीवन तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. आणि फायनली आता आपण आपल्याकडे वळूया. आपण ह्युमन्स म्हणजेच माणसं कशाचे बनलेले आहोत? तर आपल्या शरीराचा 96% भाग हा फक्त 4 मुख्य एलिमेंट्सनी बनलेला आहे. ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन. हे एलिमेंट्स आपल्या सेल्स, टिश्यूज आणि ऑर्गन्सचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आणि आपण खाणारे बहुतेक अन्नपदार्थ म्हणजेच सगळे प्रोटीन्स, कार्ब्स आणि फायबर हे मुख्यतः 3 एलिमेंट्सनी बनलेले आहेत. जे आहेत कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. म्हणजे येऊन जाऊन आपण सगळे याच 3 धातूंचे सेवन करतो. तर तुम्ही पाहू शकता, की आपण सगळेजण फक्त काही बेसिक एलिमेंट्स म्हणजे काही मुख्य धातूंनी बनलेले आहोत. आपलं जग काही निवडक धातूंच्याच समूहाने बनलेलं आहे आणि आपल्या विश्वातल्या वेगवेगळ्या गोष्टी या धातूंच्या वेगवेगळ्या संयोजनाने बनलेल्या आहेत. आपलं नाव काय? आपण कोणत्या भागातून आलो? आपण कोणत्या जातीचे, धर्माचे किंवा लिंगाचे लेबल लावतो? आपण काय करतो? आपली स्वप्न काय आहेत? काहीही फरक पडत नाही. आपण सगळी माणसं शेवटी फिरून-फिरून समानच धातूंनी बनलेले आहोत. आपण एका विशाल विश्वामध्ये आहोत आणि त्यात एका फिकट निळ्या बिंदूवर आहोत आणि हा निळा बिंदू म्हणजेच एक निळा चेंडू फक्त 8 धातूंनी बनलेला आहे आणि आपण ज्या मानवी शरीरात श्वास घेतो, ते मुख्यतः 4 धातूंनी बनलेलं आहे. यातच सगळं आलं. आपल्या सर्वांमध्ये फक्त एकच फरक आहे. तो म्हणजे आपण काय विचार करतो आणि एवढं मात्र खरं, की जोपर्यंत आपण वैज्ञानिकदृष्ट्या विचार करत राहू, तोपर्यंत आपण सगळे प्रगती करत राहू. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया. बाय.